नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या लाभार्थी कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या एक प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहे, तो म्हणजे माझं पेमेंट झालंय, मला मोबाईलवर मेसेज आला आणि वर्क ऑर्डर सुद्धा जनरेट झाली आहे, पण माझ्या शेतात सौर पंप नक्की कधी बसणार? मित्रांनो, वर्क ऑर्डर येणे म्हणजे तुमचं अर्धं काम झालंय, पण उरलेलं अर्धं काम होण्यासाठी किती वेळ लागतो, कंपनीवाले कधी येणार आणि जर उशीर होत असेल तर तुम्ही नक्की काय केलं पाहिजे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात मी तुम्हाला वेंडरकडून लवकरात लवकर काम करून घेण्याची एक ट्रिक सुद्धा सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी हे समजून घेऊया की वर्क ऑर्डर मिळणे म्हणजे नक्की काय. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की वर्क ऑर्डर आली म्हणजे उद्या गाडी येईल आणि पंप बसेल, पण तसं नाहीये. वर्क ऑर्डर म्हणजे शासनाने किंवा वीज वितरक कंपनीने संबंधित एजन्सीला दिलेली अधिकृत सूचना आहे की या शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले आहेत, तुम्ही जाऊन तिथे सर्वे करा आणि पंप बसवा. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक ग्रीन सिग्नल आहे, पण इथून पुढे खरी प्रोसेस सुरू होते. साधारणपणे वर्क ऑर्डर मिळाल्यापासून ते पंप बसवण्यापर्यंत 15 ते 45 दिवसांचा कालावधी लागू शकतो. आता हा वेळ का लागतो ते आपण पुढील मुद्द्यात बघू. वर्क ऑर्डर मिळूनही पंप बसायला उशीर का होतो, याची प्रामुख्याने 3 कारणे आहेत. पहिला आहे एजन्सीची निवड. तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर जी कंपनी निवडली आहे, उदाहरणार्थ टाटा, शक्ती, किर्लोस्कर, जीके, त्या कंपनीकडे एकाच वेळी हजारो ऑर्डर्स असतात. तुमच्या तालुक्यात त्यांचे काम करणारे माणसं उपलब्ध आहेत की नाही यावर अवलंबून असतं. दुसरं आहे साहित्याची उपलब्धता. कधी कधी पॅनल उपलब्ध असतात, पण मोटरचा स्टॉक नसतो किंवा कंट्रोलर नसतो. जोपर्यंत साहित्याचा पूर्ण सेट तयार होत नाही तोपर्यंत कंपनी डिस्पॅच करत नाही. तिसरं आहे क्लस्टर अप्रोच. हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. कंपनी एकाच शेतकऱ्यांसाठी गाडी पाठवत नाही, ते वाट बघतात की तुमच्या गावात किंवा आजूबाजूच्या परिसरात अजून 4-5 शेतकऱ्यांच्या ऑर्डर्स जमा झाल्या आहेत का. एकदा 5-10 ऑर्डर जमा झाल्या की एकाच गाडीतून सर्व साहित्य पाठवलं जातं, जेणेकरून त्यांचा वाहतूक खर्च वाचेल. आता तुम्ही म्हणाल आम्ही फक्त वाटच बघायची का? तर नाही, तुम्ही काही गोष्टी नक्कीच करू शकता ज्यामुळे तुमचं काम लवकर होईल. स्टेप 1, एजन्सीशी संपर्क साधा. तुमचा वर्क ऑर्डर किंवा महावितरणाच्या पोर्टलवर तुम्हाला नेमून दिलेल्या एजन्सीचा किंवा त्यांच्या स्थानिक कोऑर्डिनेटरचा नंबर असतो. त्यांना फोन करा, नम्रपणे विचारा की साहेब, वर्क ऑर्डर क्रमांक अमुक अमुक आहे, साहित्य कधीपर्यंत डिस्पॅच होईल. स्टेप 2, साईट तयार ठेवा. बऱ्याचदा एजन्सी सर्वेला येते तेव्हा शेतकऱ्यांची विहीर किंवा बोरवेल तयार नसतो किंवा सावली नसलेली जागा साफ नसते. तुमची जागा, पाण्याचा स्रोत आणि कागदपत्रे एकदम तयार ठेवा. एजन्सीला सांगा माझं सगळं रेडी आहे, तुम्ही फक्त या. स्टेप 3, गटाने पाठपुरावा करा. तुमच्या गावातील इतर ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांच्याशी चर्चा करा. जर तुम्ही 5-6 जणांनी मिळून एजन्सीला फोन केला किंवा आम्ही एकाच गावचे आहोत, आमचं साहित्य एकत्र पाठवा, तर कंपनी प्राधान्यानं तुमचं काम करेल. जर 1-2 महिने उलटून गेले तर एजन्सी दाद देत नसेल तर गप्प बसू नका. तुम्ही महाऊर्जा, मेढा किंवा महावितरणाच्या पोर्टलवर ग्रीव्हन्स तक्रार ऑप्शनमध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकता किंवा त्यांच्या हेल्पलाईनवर कॉल करून वर्क ऑर्डर येऊन खूप दिवस झालेत अशी तक्रार नोंदवा. वरिष्ठ अधिकारी मग त्या एजन्सीला जॉब विचारतात. तर मित्रांनो, काळजी करू नका, वर्क ऑर्डर आली आहे म्हणजे पंप मिळणारच आहे. थोडा संयम ठेवा आणि थोडा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. तुम्हाला वर्क ऑर्डर मिळून किती दिवस झाले आणि तुमची कोणती कंपनी निवडली आहे हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे कोणाचं काम किती फास्ट चाललंय हे आपल्या इतर शेतकरी मित्रांनाही कळेल. माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी ग्रुप्सवर नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.